नमस्कार. महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींना जे सरकारी लाभ मिळतात त्यात एक मोठा बदल होतोय. एका नवीन सरकारी आदेशानुसार काही महत्त्वाची ओळखपत्र लिंक करणं आता कंपल्सरी झालंय. पण याचा नक्की अर्थ काय आणि यासाठी नेमकं काय करायला हवं? चला हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात एका साध्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. विचार करा की सरकारी लाभांसाठी आपली आवश्यक ओळखपत्र लिंक आहेत का? कारण आता हे पूर्वीपेक्षा खूपच जास्त महत्त्वाचं झालं आहे. तर मग नक्की बदलतंय काय? बघा, सरकारने एक नवीन नियम आणला आहे आणि हा नियम काय सांगतो तर दिव्यांग व्यक्तींना मिळणारे जे फायदे आहेत ते पुढेही मिळत राहावेत यासाठी दोन महत्त्वाची ओळखपत्र एकमेकांशी जोडणं म्हणजे लिंक करणं आता बंधनकारक केलं गेलं आहे. पण हा नियम इतका अचानक का आला? याचं कारण असं आहे की सरकार दिव्यांग व्यक्तींसाठी एक खूप मोठी आणि विशेष योजना आणत आहे आणि सरकारला हे नक्की करायचं आहे की या योजनेचा फायदा प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणीही, अगदी कोणीही यातून सुटता कामा नये. पण समजा जर ही ओळखपत्र लिंक केली नाहीत तर काय होऊ शकतो? इथेच खरा धोका आहे. धोका आहे तो या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या योजनेच्या लाभांपासून वंचित राहण्याचा. हे बघा, इथे दोन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. जर कार्ड्स लिंक केली तर नवीन योजनेत पूर्णपणे प्रवेश मिळेल, सगळे फायदे मिळतील. पण दुसरीकडे जर कार्ड्स लिंक नसतील तर थेट योजनेतून वगळलं जाण्याचा आणि जे हक्काचे लाभ आहेत ते गमावण्याचा धोका निर्माण होतो. आणि ऐका, हा धोका म्हणजे काही नुसती शक्यता नाहीये. हा एक स्पष्ट इशारा आहे थेट सरकारकडून. हे जे वाक्य आहे ना ते थेट सरकारी परिपत्रकातून घेतलंय. त्यात स्पष्ट लिहिलंय, आधार कार्ड लिंक नसल्यामुळे दिव्यांग व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहील. म्हणजे यापेक्षा सरळ आणि थेट इशारा दुसरा असूच शकत नाही. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? नेमकं करायचं तरी काय? चला आता तेच बघूया. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपलं आधार कार्ड व्हॅलिड आहे की नाही हे तपासा. दुसरी पायरी, आपल्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे ज्याला आपण आभा कार्ड म्हणतो ते आहे का याची खात्री करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, ही दोन्ही कार्ड्स आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राशी लिंक करायची आहेत. तर मग लक्षात काय ठेवायचंय, या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत फक्त ही 2 कार्ड्स. एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं आयुष्मान भारत कार्ड. असं समजा की ही 2 कागदपत्र म्हणजे लाभांची चावीच आहेत. बरं, आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की ही माहिती कितपत खरी आहे. तर हे स्पष्ट करायला हवं की हा बदल म्हणजे काही कुठली अफवा नाहीये. हा बदल एका पक्क्या अधिकृत सरकारी आदेशावर आधारित आहे. चला तर मग तो आदेश कसा आला ती प्रक्रियाच बघूया. या टाइमलाईनकडे बघितलं की सगळा घटनाक्रम लक्षात येतो. सगळ्यात आधी 7 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यानंतर 9 ऑक्टोबरला UIDAI आधारित दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय झाला आणि शेवटी 2 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसाठी अधिकृत परिपत्र काढण्यात आलं. आणि हे बघा, हेच ते अधिकृत सरकारी परिपत्रक आहे. याच डॉक्युमेंटवर हे सगळं आधारित आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने हे जारी केलंय आणि याच परिपत्रकातून जिल्हा प्रशासनाला पुढे काय कारवाई करायची आहे याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. पण एक मिनिट, फक्त नियम बनवून काम भागतं का? नाही ना. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सरकारने यासाठी एक खास सिस्टीम तयार केली आहे. हे बघा, त्या परिपत्रकात हा तक्ता दिलेला आहे. यावरून आपल्याला कळतं की सरकार कसं लक्ष ठेवणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या भागात एकूण किती दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यापैकी किती जणांकडे आधार कार्ड आहे आणि किती जणांकडे आयुष्मान भारत कार्ड आहे, ही सगळी माहिती गोळा करून द्यायची आहे. पण ही सगळी माहिती का गोळा केली जातेय? यामध्ये 2 मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात या नियमाचं पालन होतंय की नाही हे तपासणं, आणि दुसरं, या माहितीच्या आधारे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. चला आता शेवटी या सगळ्या प्रशासकीय बदलामागे जो एक चांगला हेतू आहे त्यावर थोडं बोलूया. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या धावपळीमागे, या प्रक्रियेमागे एकच मुख्य ध्येय आहे. ते म्हणजे सरकारी मदत आणि योजना कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रत्येक पात्र आणि गरजू दिव्यांग व्यक्तीपर्यंत अगदी अचूकपणे पोहोचाव्यात. पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच. कागदपत्र लिंक करण्याची ही प्रशासकीय पायरी खरोखरच लाभ आणि लाभार्थी यांच्यातलं अंतर कमी करेल का? की यामुळे काही नवीनच अडचणी उभ्या राहतील? यावर विचार करणं नक्कीच गरजेचं आहे.